पाहिलं तर चेंडू गॅप मध्ये धावतोय पहिल्याच चेंडूवरती चौकार. चौकाराने सुरुवात. थोडस बघितलं तर 4 धावा मिळाल्या. आणि ते कोणती धाव मिळणार नाहीये. उत्कृष्ट कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक. अगदी स्कूप केलेला हा फटका आणि तिथे किरण ढगे धावतायत. पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. रिवर्सचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकार. आणि ते 1 धाव मिळाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15. आता संदीप पवारला मात्र कमबॅक नक्कीच करावं लागेल. चांगलं षटक फेकावं लागेल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 15. आणि ते चेंडू फिरतोय आणि सेफ हँडेड कॅच. विकेट. महत्वपूर्ण विकेट. निर्णायक क्षणी निर्णायक विकेट. संदीप पवार यांची उत्कृष्ट गोलंदाजी. आणि मला वाटतं आता जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये पाहिजे त्या 18 धावा. आता इथे जर धावा थांबवल्या ना तर मग मात्र मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे. आणि सेफ हँडेड अडवलेला आहे आणि हवा असा थ्रो आलेला नाही आहे. जरा थ्रो जर चांगला असता तर मग मात्र फलंदाज अडचणीत सापडू शकले. 2 धावा मिळाल्या.
आणि उत्कृष्ट चेंडू संदीप पवार. आता बघूया, हा खेळाडू म्हणजे आयकॉन खेळाडू, उत्कृष्ट खेळी. या टुर्नामेंट्स मध्ये दोन्ही बंधू खेळतायत. आणि ते एक धाव मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. आणि ते मारलेला फटका आणि केडी म्हणजे केडी. केडी तुझसे ना दूजा कोई, तुझसे ना दूजा कोई केडी. अगदी केडी म्हटलं की घाणनगावचं नाव उंचावलं. उत्कृष्ट झेल पकडलेला आहे केडी. चला लवकर लवकर नवीन फलंदाजात या. शेवटचा चेंडू, पावाचा चेंडू टाकले गेलेले आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. पाहिलं तर उद्या आपल्या यात्रेचा मुख्य दिवस 7/10/2025 वार मंगळवार, श्री सिद्धनाथ यात्रा मुख्य दिवस. विशाल भाऊ जरा लवकर या, पळत या आणि कोणताही वेळ वाया घालवू नका. आता थोडस किरण चला सहकार्य करायचं लवकरात लवकर. अगदी बघितलं तर प्रणव अगदी मनोकामना करताय देवाची, नाथ बाबाची. अगदी पुन्हा एकदा पाहिलं तर मला वाटतंय किती धावा मिळाल्या. दोन धावा ना, तर 2 धावेने हे षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. 6 चेंडू मध्ये 12, 6 चेंडू 12. आता सुहास आलेले आहेत. नक्कीच निर्णायक षटक. 6 चेंडू 12. आता कुणाच्या वाचतायत 12. प्रणव ढगे अगदी देवाची कामना करतायत संघासाठी. आणि ते ड्राइव्ह केलेला कव्हरच्या दिशेने सेफ हँड आणि दुसरी धाव देखील पूर्ण. एक चेंडू फेकला गेला आणि 2 धावा पूर्ण. आणि रामदास शेटकटरे यांचं देखील हार्दिक स्वागत. ते देखील उपस्थित आहे सामन्याचा आनंद घेण्यासाठी. उत्कृष्ट चेंडू. आता सुहास, आता बघा मला वाटतंय सुहास संकटमोचक ठरतो की काय, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळायला हा फायदा असतो. बघा माहिती असतं नक्कीच, अनुभवपणाला येतो, कामी येतो. परंतु क्षेत्ररक्षकाने देखील साथ दिली पाहिजे. नक्कीच गोलंदाज चांगलं काम करतात, परंतु क्षेत्ररक्षक देखील अगदी चौकना पाहिजेत. आणि ते मला वाटतंय बापू आहेत म्हटल्यावर मला वाटतं एकच धाव मिळणार, कारण धावतच तसे आले होते. उत्कृष्ट गोलंदाजी सुहास करे यांची. उत्कृष्ट फटका मारलेला आणि चौकार. अगदी पहिला तर 4 धावा मिळाल्या. हा चेंडू अगदी अडायला पाहिजे होता, परंतु 4 धावा मिळाल्या. 2 चेंडू 5, 2 चेंडू 5.
अगदी प्रेशर गेम. एक चेंडू मध्ये आपलं सॉरी 2 चेंडू मध्ये 5. 2 चेंडू 5. डाऊन डी ग्राउंड मारलेला फटका आणि ते बघूया काय होतंय. 2 धावा मिळाल्या. आता मला वाटतंय 3 पाहिजेत. 1 चेंडू 3. कोण होईल विन? 1 चेंडू 3 कोण होईल विन? कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस आहे. आता धावून 3 करावे लागतील नाही तर चौकार तर मारावा लागेल. आता बघूया काय होत आहे. क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी आज आम्ही सगळे सामने क्लोज पाहिलेत. अगदी आणि तो एसके फायटर संघाने विजय प्राप्त केलाय. कारण सुहासकडे जे अनुभव आहे मोठ्या टुर्नामेंट्स खेळायला हा फायदा असतो. बघा मुंबईला खेळतो हा खेळाडू आणि प्रेशर सिच्युएशन अगदी सुहासने उत्कृष्ट गोलंदाजी केली. आणि बघितलं तर मला वाटतं शेवटचं षटक अगदी महत्वपूर्ण षटक चांगल्या पद्धतीने टाकलं गेलं. सुहास करे प्रार्थना करत होते. सिद्धनाथांनी त्यांचं ऐकलंय. सिद्धनाथाचा दावा करत होते. तुला माझ्या मागे किती